आज आपल्यासोबत आहेत कदम निसर्गोपचार केंद्राचे वैद्य दत्तात्रय कदम. नमस्कार, मी परंपरागत वैद्य श्री दत्तात्रय शामराव कदम, राहणार मुरगुड. आपलं उपचार केंद्र मुरगुड व कोल्हापूर येथे आहे. सध्या त्याची शाखा मुंबई येथे चालू केलेली आहे. मी तुमच्या आणि तुमच्या कार्याबद्दल जेव्हा ऐकलं तेव्हा मला खूप विशेष वाटलं. जुनाट किंवा अगदी न बऱ्या होणाऱ्या ज्या जखमा आहेत त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल डिटेलमध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी नमूद करू इच्छितो की आपण जखमा नाही बऱ्या करत, आपण फक्त उपचार करतो. धन्वंतरीचे आपण पाईक आहोत, म्हणजे धन्वंतरी बुद्धी दिल त्याप्रमाणे आपण उपचार करतो. बरं होणं हे सर्व काही जे असतं हे सगळं धन्वंतरीच्या हातामध्ये असतं. त्या सिच्युएशन मध्ये आजाराची तीव्रता, त्या व्यक्तीचं वय आणि प्रतिकार शक्ती या सगळ्या गोष्टीवर आणि तो पेशंट किती आपल्याला सपोर्ट करणार उपचारात, त्या पद्धतीनं त्या जखमा बऱ्या होण्याची पद्धत असते. या जखमांच्या मध्ये असं असतं की असे पेशंट असतात की ते म्हणतात की मी 1 आठवड्यानंतर आत्महत्या करणार होतो. असं आमच्या लाईव्ह रेकॉर्डिंग आहे, म्हणजे आमचं शूटिंग असतं उपचारापूर्वीचं. पाय कापल्यानंतर मी जीवनात जगणारच कसा, अशी अवस्था. मग ती जी लोक आहेत बरी होतात, नंतर सांगतात की मी साहेब 8 दिवसानंतर नव्हतोच्या जगामध्ये, तुमच्यामुळे हे जे मिळालं. या क्षेत्रात येण्यासाठी तुमची कोणती प्रेरणा होती किंवा या क्षेत्रात काय यावंसं वाटलं? 2-3 पिढी आमच्या घरी हे उपचार चालूच आहेत. म्हणजे सकाळी लोक लवकर यायचे, वात सरकणे, पडजीभ होणे, खोकला येणे, जखमा, या प्रकारावर उपचार सुरूच आहेत घरी. फक्त काय झालं की मी 6वी-7वीला होतो आणि त्याच्यामध्ये हे बघतच होतो. मी वडील आजोबा उपचार करत होते, पण परिस्थिती अशी होती की पट्टीचे वैद्य होते आजोबा आमचे. त्यावेळची प्रचलित पद्धत अशी होती की नारळ देऊन उपचार घ्यायचे. पैसे हे साधन नव्हतं त्यावेळी. मग त्यावेळची परिस्थितीच गरिबीची असल्यामुळे वडिलांनी केलं ते, पण थोडं इकडे. मग ते हॉटेल व्यवसाय त्यांनी स्वीकारला वडिलांनी, आणि ते करत करत हे सगळं करत होते. मला ताप आला की मी 2-2 दिवस कमी व्हायचा नाही. आणि त्यावेळी परिस्थिती अशी झाली की एक वेळ सहज म्हटलं काढा पिऊन बघूया, बाबा देतात, काय काय करतात बघूया. मी पण त्या वनस्पती घेतल्या, मला मी पण थोड्या त्यावेळी ओळखत होतो, कारण बाळकडू त्यांच्यामुळेच मिळालं. आणि ते घेतलं आणि रात्री मी काढा प्यालो. आणि काय म्हणजे त्या धन्वंतरीची कृपा किंवा ते जीन्स आपण म्हणतोय ते माझ्यामध्ये आहेत असं त्यावेळी मला जाणवलं. आणि त्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर माझा तापच गायब झाला. बरं. आणि मी इतका ठणठणीत झालो की मला म्हणजे इमॅजिन करू शकलो नाही, याच्या अगोदर असं कधीच झालं नाही. मग म्हटलं ह्या वनस्पतीमध्ये आणि आयुर्वेदामध्ये खूप मोठी जडीबुटीमध्ये ताकद आहे. आणि मग मी त्याच्यावर लक्षपूर्वक, म्हणजे लक्ष देत नव्हतो, ते लक्ष द्यायला लागलो. काय वनस्पती आणतात. मग वडिलांनी मला सांगायला चालू केलं, शिकवायला चालू केलं. मी कोर्सेस केले, परंपरागत पद्धत आणि नवीन फिजिओलॉजी, अनाटॉमी, हे सगळं ते कोर्सेस केल्यामुळं मला आयुर्वेदशास्त्र पण कळालं, जडीबुटीच्या सगळ्या गोष्टी समजल्या, फिजिओलॉजी सगळी समजली, अनाटॉमी समजली आणि व्याधी समजल्या, त्याचे उपचार कसे करायचे. आणि परंपरागत पद्धत आणि आधुनिक टेक्नॉलॉजी याचा अभ्यास करून वेगवेगळ्या पद्धतीचे औषधं तयार करण्याचं जी प्रोसिजर आहे ती अवलंबत गेलो.